माझ्या बायकोने 6 लाख रुपये माझ्या समोर ठेवले आणि म्हणाली की हे पैसे घ्या आणि वापरा, पण कुठून आले हे विचारू नका. असे पैसे रोजच मिळतील. तिच्या शब्दाने मी गोंधळून गेलो. ताबडतोब मी आईला बोलावले आणि म्हणालो की आई, तुझ्या सुनबाईच्या चेहऱ्याकडे पहा, ही काय करत आहे. तेव्हा आईने सुद्धा माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती थक्क झाली. कारण मी माझ्या लग्नाचा निर्णय माझ्या आईवर सोपवला होता. मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की ज्या मुलीशी ती माझं लग्न ठरवेल तिच्यासोबत मी आनंदाने संसार करेन. मात्र माझी एकच अट होती की ती मुलगी दिसायला सुंदर असावी. माझ्या आईला माझे लग्न करण्याची खूप इच्छा होती, कारण मी तिचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या 3 मोठ्या बहिणींची लग्न झाली होती, पण लग्नानंतर त्या एकदाही माहेरी आल्या नव्हत्या. त्यामागची कारणं वेगळी होती. माझ्या आईला वाटत होते की मुली घरातून अशा गेल्या आहेत की त्यांनी परत कधी वळूनच पाहिले नाही. त्यामुळे तिची इच्छा होती की घरात सुसंस्कारी आणि चांगल्या स्वभावाची सून यावी, जेणेकरून घर मोकळे वाटणार नाही. माझ्या आईने जेव्हा सांगितले की ती माझे लग्न एका शिकलेल्या मुलीशी लावणार आहे, तेव्हा मी थोडा गोंधळलो. कारण मला शिकलेल्या मुलीशी लग्न करायचेच नव्हते. त्या मागचीही काही खास कारणं होती. माझ्या आईने याबाबत एक गोष्ट सांगितली होती की ज्यामुळे मी थक्क झालो होतो. खरं तर माझे बाबा सुद्धा शिकलेले आणि धार्मिक स्वभावाचे होते. त्यांचा धर्मावर खूप विश्वास होता, पण ते फक्त त्याच गोष्टींचा स्वीकार करत होते ज्या त्यांच्या सोयीच्या आणि पटण्यासारख्या होत्या. माझ्या बाबांनी माझ्या आईच्या अगोदर पहिले लग्न केले होते, पण ती बाई त्यांना 3 महिन्यांनी सोडून गेली होती. त्यानंतर त्यांनी माझ्या आईशी लग्न केले. माझ्या 3 मोठ्या बहिणी होत्या. बाबांनी घरातले वातावरण इतके कठीण बनवले होते की त्यांना बिचाऱ्यांना श्वास घेतानाही अडचण वाटत होती. त्यामुळे घर सोडून बाहेर पडण्यासाठी त्या नेहमीच आतुर होते. त्यांना जी पहिली स्थळं आली त्यावर त्यांनी लगेच होकार दिला. मुलगा कसा आहे, काय करतो याकडे लक्षही दिले नाही. त्यांना फक्त या घरातून बाहेर पडायचे होते. बाबांनी घरात टीव्ही, फोन, फोटो लावण्यास मनाई केली होती. कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आम्ही पुण्यात राहत होतो, जिथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, पण तरीही घरातली स्थिती अशी होती की बाहेर जाणेच अशक्य होते. माझ्या 3 बहिणी जणू कैदेतच होत्या. त्या घरातून फक्त आजारी असताना डॉक्टरांकडे जाण्यासाठीच बाहेर पडत होते. माझी मोठी बहीण तर पोटदुखीचा बहाणा करत असे, फक्त बाहेर जाण्याचा बहाणा शोधत असे. तिच्यावर इतका अन्याय झाला की तिने पहिल्या स्थळाला होकार दिला आणि घर सोडून गेली. मला माझ्या बाबांचा खूप राग येत असे. मुलगा असूनही माझ्यावर अनेक निर्बंध लादले होते. जेव्हा माझ्या आईने सांगितले की तिने एका शिकलेल्या मुलीला माझ्यासाठी पसंत केले आहे, तेव्हा मी चिडून म्हणालो की मी तिच्याशी अजिबात लग्न करणार नाही. मला अशा लोकांचा तिटकारा आहे ज्यांना स्वतःवर घमंड असतो आणि जे स्वतःला खूप शहाणे समजतात. या शिकलेल्या लोकांना फक्त स्वतःचाच विचार असतो आणि त्यांचे विचित्र नियम असतात. मी आईला म्हणालो की तू सुद्धा शिकलेल्या माणसाशी लग्न केले आहेस, मग तुला काय सुख मिळाले आणि तूच मला शिकलेल्या मुलीशी लग्न करायला का सांगतेस. आई हसून म्हणाली की अरे वेड्या, ती एक स्त्री आहे आणि तू पुरुष आहेस, त्यामुळे या घरात तुझेच नियम चालतील. तुझे बाबा पुरुष होते, त्यामुळे त्यांच्या नियमावरच घर चालले. मी तिला म्हणालो की आई, आता जमाना बदलला आहे. घरावर राज्य स्त्रीचंच असतं. ती नियम बनवते, तीच घर सांभाळते. त्यामुळे लग्न करून मला कोणताही फरक पडणार नाही आणि मला लग्न करायचंच नाही. पण जेव्हा आईने मला त्या मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मी थक्क झालो. मला वाटलं की हा फोटो एखाद्या अभिनेत्रीचा आहे, जिचे साधे कपडे घालून फोटो काढले आहेत. इतकी सुंदर मुलगी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. आई म्हणाली, बघ किती सुंदर आहे ना, सुसंस्कारी आहे, शिकलेली आहे, मुलांची ट्युशन घेते. अशी मुलगी तुला कुठे मिळेल. आजकाल चांगल्या लोकांची खूपच कमी आहे. ती देवाचं नामस्मरण करते आणि तिचे कुटुंबीयही खूप चांगले आहेत. अशी सून फक्त नशीबवान लोकांनाच मिळते. आईचं बोलणं ऐकून मी शांत झालो. मी तिला म्हणालो की तुझी जी इच्छा असेल ते तू कर. आई हसायला लागली आणि म्हणाली की तू सुद्धा सुंदर बापाचा मुलगा आहेस. तुझ्या बाबांनीही असंच लग्न केलं होतं. त्यावर मी म्हणालो, आई मग लग्न करून तुला काय सुख मिळालं. मी माझ्या बाबांसारखा मुळीच वागणार नाही. मी माझ्या बायकोसोबत चांगल्या प्रकारे राहणार. माझे बाबा अजूनही पहिल्यासारखेच हट्टी होते. त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की जे नियम तुम्ही माझ्या बहिणींसाठी बनवले होते ते माझ्या बायकोसाठी लागू असणार नाहीत. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तिला बाहेर फिरायला घेऊन जाईल आणि जर घरात टीव्ही लावण्याचा मूड झाला तर आम्ही टीव्ही लावणार. माझी आई म्हणाली की तुझ्या होणाऱ्या बायकोला टीव्ही पाहण्यात फारसा रसच नाही. तिच्या या बोलण्यावर मी थोडा विचारात पडलो होतो. मला वाटले की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असा नसावा
की ती फक्त एकाच गोष्टीवर ठाम राहील. प्रत्येक गोष्टीत समतोल असायला हवा. असो, माझे घर होते आणि माझी मर्जी सुद्धा चालू शकत होती. त्या मुलीचे नाव पल्लवी होते आणि तिचे नावही मला खूप आवडले होते. मी आईला म्हणालो की आई, मुलगी तर सुंदर आहे, पण मला तिच्याशी एकदा भेटायचे आहे. तुझ्या परवानगीने आमच्या भेटीची व्यवस्था कर. आई म्हणाले ठीक आहे, मी तिच्या घरच्यांशी बोलते. दुसऱ्याच दिवशी आईने पल्लवीच्या घरच्यांना फोन करून सांगितलं आणि आमची भेट ठरली. मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी गार्डन मध्ये गेलो, जिथे पल्लवी येणार होती. जेव्हा मी पल्लवीला पहिल्यांदा डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा ती फोटोपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसत होती. पल्लवी सोबत गप्पा मारताना मला जाणवलं की ती माझ्या जीवनाला नवा आकार देईल आणि माझ्या जीवनात आनंद घेऊन येईल. काही दिवस असेच निघून गेले आणि आमचे लग्न झाले. आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. मी तिला सगळं काही सांगितलं की मला कोणत्याही गोष्टीत हट्ट केलेला आवडत नाही, मग तो धर्माचा विषय का असेना. पल्लवी हसून म्हणाली की तुम्ही काळजी करू नका, असे काही होणार नाही. मी विचार करत होतो की मी त्या पुरुषांपैकी नाही जो लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोला लेक्चर देतो. पण बोलता बोलता खूप वेळ निघून गेला होता. मी विचारात पडलो होतो की मी देखील तेच केलं, मात्र माझे शब्द फक्त तिच्यासाठीच होते, तिच्या आणि आमच्या फायद्यासाठीच होते. माझी इच्छा नव्हती की माझ्या बायकोची सुद्धा माझ्या बहिणींसारखी या घरात कोंडमारी व्हावी. म्हणून मी तिला सांगितले होते की घरात फक्त साध्या पद्धतीने राहा, कुठल्याही अडचणीत पडायचं नाही. पुढचा दिवस आमच्या लग्नाचा दुसरा दिवस होता आणि तेव्हा मी असे काही पाहिले की मी ते पाहून थक्क झालो होतो. सकाळचे 10 वाजले होते. 15-20 मुलं पाटकी बॅग घेऊन आमच्या घरी आली. मी त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात, तुम्हाला आमच्याकडे काय काम आहे. ते म्हणाले की आम्ही ट्युशनसाठी आलो आहोत. मी त्यांना म्हणालो की तुमच्या टीचरचे आता लग्न झाले आहे. हे सांगत असतानाच पल्लवी बाहेर आली आणि म्हणाली की मीच त्यांना बोलवलं आहे, यांचा अभ्यास थोडा बाकी आहे, त्यामुळे त्यांना आता सोडता येणार नाही. मी अजून काही बोलणार होतो तोच माझी आई म्हणाली, हो हो, चांगलं केलं सुनबाई, हे तर चांगलंच काम आहे. जेव्हा यांचा कोर्स पूर्ण होईल तेव्हा ते स्वतःच थांबतील. मला हे सगळं अजिबात आवडलं नाही. मी चिडून म्हणालो की माझ्या घराला काही शाळा बनवली आहेस का. पण मग मी शांत झालो. पल्लवी म्हणाली की जास्त वेळ लागणार नाही, पटकन यांचा अभ्यास पूर्ण करून मी त्यांना परत पाठवते आणि नंतर मी नवीन मुलांना बोलवणार नाही. पल्लवी आमच्या घरच्या मागच्या परिसरात राहणारी होती, अगदी 3-4 गल्ली अंतरावर. त्यामुळे या मुलांना तिच्या घरून आमच्याकडे यायला कोणताही अडथळा नव्हता. पल्लवी मुलांना शिकवण्यासाठी बसली होती. मी आईला म्हणालो की सासूबाईंना वाटत होतं की सुनबाई घर सांभाळे, पण आता ही इथे बसून मुलांना शिकवत आहे, मग घरातले काम कोण करणार. आई म्हणाली, अरे ती काही वाईट काम करत नाहीये, मुलांना शिकवत आहे. उलट हे पुण्याचं काम आहे, ती पैसे सुद्धा घेत नाही. हे ऐकून मी अजूनच चिडलो. पैसे सुद्धा घेत नाही, मी विचारले. आई म्हणाली, हो, पैसे घेत नाही, ती फक्त शिकवते. याशिवाय ही सगळी मुलं तिच्या परिसरातलीच आहेत. शेजाऱ्यांकडून कोण नात्याने पैसे घेतो का. मी वैतागून म्हणालो, ठीक आहे, मग आता तुलाच स्वयंपाक करावा लागेल. माझी आई म्हणाली की काहीच हरकत नाही, दिवसाचा स्वयंपाक मी करेन आणि संध्याकाळचा ती करेल. जर मला काही त्रास नाही तर तुला सुद्धा काही बोलण्याची गरज नाही, तुझे तोंड बंद कर. मी तिचे बोलणे ऐकून शांत झालो आणि घराबाहेर पडलो. बाहेर बघतो तर घरासमोर खूप मोठी गाडी उभी होती. ती गाडी कमीत कमी 70-80 लाखांची तरी असावी. मी गाडीतल्या ड्रायव्हरला विचारले की तुम्ही इथे गाडी का उभी केली आहे. ड्रायव्हर म्हणाला की ते छोटे मालक आज ट्युशनसाठी गेले आहेत, त्यांना घेण्यासाठी इथे थांबलो आहे. मी विचारले की तो तुमचा मुलगा आहे का. ड्रायव्हर म्हणाला, नाही, आमच्या साहेबांचा मुलगा आहे. हे ऐकून मी थक्क झालो की पल्लवी इतक्या श्रीमंत माणसांच्या मुलांना शिकवते आणि त्यांच्याकडून 1 रुपयाही घेत नाही. मला हे वेड्यासारखं वाटलं, पण मी काय करू शकत होतो. शांत राहून मी माझ्या कामावर निघून गेलो. आता माझ्या कामाबद्दल सांगायचे तर ते काही चांगले नव्हते. मी कर्ज घेतले होते आणि तेव्हापासून माझ्या ऑफिसचे साहेब माझ्याशी नीट वागत नव्हते. साहजिकच, ज्याने पैसे दिले असतील तो तसाच वागतो. आधीच मी कामावर लेट पोहोचत असे आणि आता तर माझे लग्न झाले होते. आज सरांनी माझी क्लास घेतली. ते मोठ्या आवाजात म्हणाले, आज पुन्हा उशीर का केलास. मी त्यांना शांतपणे म्हणालो, सर, नुकतेच माझे लग्न झाले आहे. ते म्हणाले, मग लग्न झाले आहे तर जा, बायकोकडे जाऊन बस, ही नोकरी सोडून दे. त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूपच वाईट वाटले. ते मोठ्याने बोलत होते आणि इतर कर्मचारी मला पाहून हसत होते. तसेही मी माझ्या नोकरीत आनंदी नव्हतो आणि आता घरची परिस्थिती आणखीनच बिघडत चालली होती. माझ्या बाबांनी आयुष्यभर फक्त एक अधिकार गाजवले, पण काही काम केले नाही. हे घर सुद्धा माझ्या आईच्या माहेराच्या प्रॉपर्टीतून मिळाले होते, नाहीतर आता आम्ही भाड्याच्या घरात राहत असतो.
बहिणींच्या लग्नासाठी खूप खर्च झाला होता, त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज अजूनही फेडायचे बाकी होते. आता माझ्या लग्नासाठी घेतलेले कर्ज सुद्धा त्यात भर पडत होते. माझी बायको पल्लवी घरी बसून मुलांचे ट्युशन घ्यायची, पण ती सगळं फुकट करत होती. जर ती एका मुलाकडून फक्त 500 रुपये घेतली असती तरी महिन्याला किमान 10,000 रुपये तरी मिळाले असते. सकाळी मी पाहिले होते की घरात 15-20 मुलं आली होती, पण मला माहित होते की पल्लवी असं कधीच करणार नाही. मला आता स्पष्ट जाणवत होतं की माझं आयुष्य खूपच अवघड होणार आहे. आयुष्य हे टिपिकल असतं, फक्त काम करा आणि पैसे कमवा. त्या दिवशी मी कामावरून घरी लवकर परत आलो. खूप तणावाखाली होतो. पल्लवीने विचारलं, काय झालं आहे तुम्हाला? मी उत्तर दिलं की तीच गोष्ट जी प्रत्येक माणसासोबत घडते. महागाई इतकी वाढली आहे आणि माझं काम चांगलं चाललेलं नाही. माझ्यावर खूप कर्ज आहे आणि मी खूपच टेन्शन मध्ये आहे. पल्लवी म्हणाली की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही ठीक करेन. मी तिला म्हणालो की तू काय ठीक करणार आहेस? जर तुला खरंच काही करायचं असेल तर या घराचं वातावरण सुधार. या घरात तणावपूर्ण वातावरण मला सहन होत नाही. मला परत असं कामावरून टेन्शन घेऊन घरी येऊ नये असं वाटतं. ती म्हणाली की असं काहीच होणार नाही, मी तुमची मदत करेन, सगळं ठीक होईल. मी तिला स्पष्ट सांगितलं की मला तुझी मदत नकोय, फक्त तू घर चांगलं सांभाळ. हे ऐकून ती शांत बसली, पण तिच्या मी तुमची मदत करेन या वाक्याचा अर्थ मला कळत नव्हता. ती माझी मदत काय करू शकणार होती? मला ठाऊक होतं की ती काहीच करू शकत नव्हती. दिवस असेच चालले होते आणि परिस्थिती आणखीनच वाईट होत चालली होती. लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता आणि माझं रूप पूर्णपणे बदलून गेलं होतं. माझ्या आईने माझ्या लग्नाच्या आनंदासाठी माहित नाही कुठून कुठून कर्ज घेऊन ठेवले होते. सारखे सारखे मला लोकांचे फोन येत होते की तुमच्या या गोष्टीचे पैसे राहिले आहेत. मी आईला विचारले तर ती म्हणाली की माझा एकच मुलगा आहे, मी माझ्या सुनेसाठीचा खर्च केला आहे. महागाई खूप वाढली आहे, काहीच कळले नाही. ज्या वस्तू बघत होते त्या खरेदी करायचं असं मनाला वाटत होतं. एकदा तर सोनाराचा सुद्धा फोन आला होता. त्याने सांगितलं की 2 सेट तुमची आई इथून घेऊन गेली आहे, पण फक्त 50,000 रुपये दिले होते. अजून 1,00,000 रुपये बाकी आहेत. मी विचारलं, आता 1,00,000 रुपये कुठून आणणार? त्यावर सोनार म्हणाला, हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं, तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता. मी आईला म्हणालो की तू तुझ्या सुनेसाठी कोणाला विचारून 2 सेट घेतले? मी तुला एकच सेट घेण्यास सांगितला होता. आई म्हणाली की दोन्ही सेट खूप सुंदर होते, मी सिलेक्ट करू शकले नाही म्हणून दोन्ही घेतले. मी आईला लगेच सांगितलं की तो दुसरा सेट परत दे, माझ्याकडे 1,00,000 रुपये नाहीत आणि त्याच्या सेटचे काही पैसे परत येतील, ते पैसे 2-3 ठिकाणी देऊन कर्ज कमी करू. आई म्हणाली, नाही, मी असं बिलकुल करणार नाही. तुझ्या बायकोकडून परत तो सेट घ्यायचा आणि सोनाराला परत करायचा हे किती चुकीचं आहे. अजून तर लग्नाला 1 महिना सुद्धा पूर्ण झालेला नाही. तुझी बायको काय विचार करेल? ती काय म्हणेल की हे सर्व माझ्याकडून परत घेण्यासाठी दिलं होतं का? मी आईला म्हणालो, त्याचं काही नाही. ती सगळी मोठमोठ्या गोष्टी सांगते की मी मदत करीन, मी सर्व काही ठीक करेन, पण आता मदतीची वेळ आली आहे. आई म्हणाली की तुला काय झालं आहे? तू इतका निष्ठुर का होत चालला आहेस? मी उत्तर दिलं की जेव्हा घरातल्या कर्त्या पुरुषाच्या खिशात पैसे नसतात ना, तेव्हा असेच होते. मी काय करू शकत होतो? प्रत्येक क्षणाला पैशांची गरज भासत होती आणि पैसे येणार नसेल तर हे घर कसे चालणार? माझे बाबा आजकाल तर घरी राहतच नव्हते. त्यांचा भाऊ गावात राहत होता आणि ते आपल्या भावाकडे जाऊन बसले होते. जरी ते घरी असले तरी काय करू शकले असते? उलट गावावरून फोन करून ते मलाच पैसे मागतात, कारण त्यांना औषधं घ्यायची होती. पण त्यांचा भाऊ सुद्धा चांगला कमाई करणारा होता, मग त्याला त्याच्या भावाला औषधं घ्यायला मदत करायला नको का? माझी आई मला म्हणाली होती की तू पैसे कुठूनही आण, पण मी तो सेट परत करणार नाही. मी आईला खूप समजावलं, पण आईने माझं काहीच ऐकलं नाही. तिने शपथ घेतली आणि म्हणाली की जर तू असं काही केलंस तर आपली इज्जत तिच्या नजरेत काहीच राहणार नाही. मी विचार केला की आपण रस्त्यावर आलो तरी चालेल, पण इज्जत गेली नाही पाहिजे. मग त्याचा काय फायदा? मी खूपच टेन्शन मध्ये होतो. माझी पल्लवी माझ्या जवळ आली आणि म्हणाली की तुमच्यासाठी मी जेवण गरम करून आणते. मी तिला नकार दिला. मग ती म्हणाली, तुमच्यासाठी चहा आणते. मी तरीही तिला नकार दिला. मग ती म्हणाली, मग दूध गरम करून आणते. आता मी चिडलोच आणि म्हणालो, तू माझ्या डोक्यावर का नाचत आहेस? एकदा सांगितलं ना की काहीच नको, इथून निघून जा. मी तिला खूप रागवलं होतं. नंतर मला जाणवलं की मला असं करायला पाहिजे नव्हतं आणि मी तिला माफी मागितली. मी पहिल्याच खूप टेन्शन मध्ये आहे. माझ्या बोलण्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. ती मला म्हणाली की तुम्हाला काय टेन्शन आहे, मला तरी सांगा. मी तिला सांगितलं की पैशांचं टेन्शन आहे. विचित्र गोष्ट ही होती की ही वेळ
मला माझ्या पल्लवी सोबत घालवायची होती, तिला फिरायला न्यायचं होतं, एकमेकांची साथ देण्याची वेळ होती. पण हे टेन्शन होतं की संपतच नव्हतं. मग मी काय करू शकत होतो? या टेन्शनचं निवारण मलाच करायचं होतं. पैशांचं टेन्शन आहे हे म्हटल्यावर पल्लवी मला ठीक आहे म्हणाली आणि तिच्या जागेवर जाऊन बसली. तिची नजर माझ्यावरच होती. मी माझ्या फोनवर बसून ऑफिसची कोणती तरी असाइनमेंट बनवत होतो. ती सारखी सारखी माझ्याकडे काळजीत पाहत होती. नंतर ती उठली आणि देवासमोर जाऊन बसली. मी मनात म्हणालो की ही माझ्यासाठी फक्त एवढंच करू शकते की देवासमोर माझ्यासाठी प्रार्थना करू शकते. पण माझ्यासाठी प्रार्थना तेव्हा स्वीकार होईल ना जेव्हा माझं नशीब चांगलं असेल. मी विचार केला की ही माझ्यासाठी एवढी काळजीत आहे तर तिच्याकडून एक सेट मागून घ्यावा. पण मी परत विचार करायला लागलो की ही गोष्ट चुकीची आहे की आम्ही तिला दिलेला सोन्याचा सेट परत मागावा. माझा त्रास सहज कमी होत नव्हता. माझ्यावर इतके सारे कर्ज होते की 3-4 महिने मला खूप जास्त मेहनत करायची होती आणि मेहनत करून सुद्धा मी कर्ज फेडू शकत नव्हतो, कारण मला त्यासोबत माझं घर सुद्धा चालवायचं होतं. आता आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते. जेव्हा मी एक दिवस सकाळी सकाळी ऑफिसला गेलो, तिकडे जाऊन मी माझी बॅग खोलली, तेव्हा त्यात एक गोष्ट होती ज्याला पाहून माझा श्वास घशातच अडकला. मी एकाच झटक्यात खुर्चीवरून उठलो आणि स्वतःला म्हणालो की हे काय आहे. मी माझ्या बॅगला आश्चर्याने मोठ्या डोळ्यांनी बघत होतो. नंतर मी आजूबाजूला सुद्धा नजर फिरवली की मला कोणी पाहत तर नाही ना, कारण या बॅगेत खूप सारे पैसे होते. इतके सारे पैसे की मोजले की लाखाच्या पुढे आकडा जाईल. तर मी हैराण होतो की हे सगळं काय आहे. मी त्या पैशांना हात लावला आणि उचलून पाहिलं तर आतमध्ये एक चिठ्ठी होती जी माझी नव्हती. म्हणजे मी माझ्या हाताने त्या चिठ्ठीला माझ्या बॅगेत ठेवले नव्हते. मी त्या चिठ्ठीला वाचलं तर मी अजूनच हैराण झालो, कारण ही चिठ्ठी माझ्या पल्लवीने लिहून ठेवली होती. त्यात लिहिले होते की हे पैसे फक्त तुमच्यासाठी आहेत. तुम्ही हे पैसे तुमच्याकडे ठेवा. तुम्ही या पैशांनी तुमचं टेन्शन घालवा आणि सर्व कर्ज फेडा आणि जेव्हा घरी याल तेव्हा हसत हसत या. जेव्हा तुम्ही हसता ना तेव्हा तुम्ही खूप चांगले दिसता. मला तुम्हाला फक्त हसताना पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे घरी येऊन तुम्ही याचा माझ्यासोबत या विषयावर काहीच बोलू नका. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. हे पैसे मी तुम्हाला तुमची मदत करण्यासाठी दिले आहेत. असे कसे होऊ शकत होते की मी माझ्या बायकोला या विषयावर काहीच प्रश्न विचारणार नाही. मी या पैशांना खर्च केले नाही, पण त्याआधी मला माहिती करून घ्यायचं होतं की इतके सारे पैसे ती कुठून घेऊन आली आहे. मी घरी आलो आणि सरळ माझ्या खोलीत जाऊन बसलो. माझी बायको किचन मध्ये काम करत होती. मी खोलीत पैसे मोजायला सुरुवात केली तेव्हा पूर्ण 5 ते 6 लाख रुपये होते. ती खोलीत आल्यावर मी तिला विचारले की इतके सारे पैसे तुझ्याकडून कुठून आले. माझी बायको म्हणाली की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या विषयावर काहीच प्रश्न विचारू नका. मी तिला म्हणालो की कसा काय प्रश्न विचारू नको, तू इतके सारे पैसे कुठून घेऊन आले आहेस. मला जेवढं माहिती आहे तुझे आई वडील इतके श्रीमंत नाहीत आणि मुलांना सुद्धा तू फ्री मध्ये शिकवतेस. मग हे सगळे पैसे कुठून आले. तू लग्नाच्या अगोदर एवढे पैसे जमा करून ठेवले होते का. ती म्हणाली नाही, मी हे पैसे जमा करून ठेवले नव्हते आणि एवढे सारे पैसे कोणी जमा करून ठेवू शकत नाही, कारण इतके पैसे जमा करण्यासाठी खूप वेळ लागेल. पण हे सगळे पैसे तुमचेच आहेत आणि इथून पुढे असेच पैसे येत राहतील. तुम्ही काळजी करू नका, पैसे येतच राहतील. बस तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी तुम्हाला टेन्शन मध्ये पाहू शकत नाही. मी तिला म्हणालो की जर तू मला खरं काय आहे ते सांगणार नशील तर माझ्यापेक्षा टेन्शन मध्ये या जगात माणूस कोणताही नसेल. मला खरं खरं सांग की नक्की गोष्ट काय आहे. माझी बायको म्हणाली, अहो सोडा ना या सर्व गोष्टी आणि रिलॅक्स व्हा, फक्त टेन्शन घेऊ नका. ती सारखी सारखी तेच बोलत होती की टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मग मला अजूनच राग आला आणि मी तिला रागात म्हणालो, तू काय मला बावळट समजतेस का. तू इतके सारे पैसे कुठून तरी घेऊन आली आहेस आणि मला म्हणत आहेस की मी टेन्शन घेऊ नको आणि वर म्हणतेस की एवढेच पैसे परत येत राहतील. तू मला समजतेस काय. मी ओरडून माझ्या आईला बोलावून घेतलं आणि मी आईला म्हणालो की हे बघ आई, तुझी सूनबाई काय करत आहे आणि काय बोलत आहे. माझी आई म्हणाली, काय झालं आहे, एवढं काय ओरडतोयस, काय केलं आहे माझ्या सूनबाईने. मी आईला म्हणालो की तुला खूप हौस होती ना शिकलेली मुलगी घरी आणायची. हा आहे शिकलेल्या मुलीचा चेहरा. हे 5-6 लाख रुपये कुठून तरी घेऊन आली आहे माहित नाही आणि मला म्हणत आहे की अजून पैसे येत राहतील. मला असे वाटते की हिने तिचे दागिने विकले आहेत. मी खूप रागात होतो. मी हे विसरलो होतो की तिचे दागिने 5 ते 6 लाख रुपयांचे नव्हते. मी कपाट खोलून तिचे दागिने चेक करायला सुरुवात केली, पण मी हैराण झालो की तिचे दागिने तिथेच होते. मी लगेचच तिच्या आईला फोन केला आणि म्हणालो की तुमच्या मुलीने तुमच्याकडून 5 ते 6 लाख रुपये घेतले आहेत का.
तर त्या म्हणाल्या होत्या की नाही हो जावई बापू, आमच्याकडे एवढे सारे पैसे कसले, तुम्ही असे का म्हणत आहात, काय झालं आहे? मग मी त्यांना म्हणालो, काही नाही मामी, मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो. माझी आई मला थांबवत होती, पण मी वेडा होत चाललो होतो. कधी कपाट खोलून पाहत होतो तर कधी फोन करत होतो. माझी आई म्हणाली, अरे एवढा राग का करतोयस? माझी बायको रडायला लागली होती. मी आईला म्हणालो की तू आधी तिला विचार की एवढे सारे पैसे कुठून घेऊन आली आहे. ही तर बाहेर कुठे गेली नव्हती, मग हिच्याजवळ इतके सारे पैसे कुठून आले? माझी आई म्हणाली की तू शांत हो, आपण या विषयावर शांतपणे बोलू. माझ्या आईने मला पाणी पाजले. मी एका बाजूला बसलो आणि माझी बायको रडत होती. माझ्या आईने माझ्या बायकोला शांत केले आणि तिला विचारले की बाळा, आता सांग, एवढे सारे पैसे तू कुठून घेऊन आलीस? माझ्या आईने तिला प्रेमाने विचारलं तर माझी बायको म्हणाली की मी 10-12 वर्षांपासून मुलांना शिकवत आले आहे. मुलांकडून 1 रुपया सुद्धा घेत नव्हते. माझ्याकडे फक्त गरिबांचीच मुलं येत नव्हती, तर काही श्रीमंतांची सुद्धा मुलं येत होती. त्यातला एक मुलगा खूपच श्रीमंत घराण्यातला आहे. या पूर्ण शहरात त्यांचे मोठे मोठे टाउन आहेत. त्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे नाव महेश होते. एक दिवस असे झाले की मी बाजारात गेले होते आणि अचानक मला रस्त्यावर खूप जोरात आवाज आला. सगळे लोक म्हणायला लागले की कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला आहे. मी तिथे पाहायला गेले की कोणाचा ऍक्सिडेंट झाला आहे. जेव्हा मी पाहिले तेव्हा महेश होता. त्याला पाहून मी खूपच टेन्शन मध्ये आले होते, कारण तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर निश्चित पडला होता. मी त्याला ओळखत होते, त्यामुळे मी पटकन त्याला उचलले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्याला ऍडमिट केले आणि त्याच्या घरच्यांना फोन करून सांगितले. आठवड्यातच महेश ठीक झाला होता. तेव्हा त्याच्या घरच्यांनी माझ्या घरी आभार मानण्यासाठी येऊन सांगितलं, तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आहे. याआधी मी माझ्या मुलीला गमावून बसलो आहे. जर महेशला काही झालं असतं तर आम्ही कसे जगू शकलो असतो? मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर त्यांनी मला त्यांची मुलगी मांडली, कारण त्यांची एक मुलगी होती जिचा काही वर्षांपूर्वी कोणत्या तरी कारणामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते मला त्यांची मुलगी मानतात. मी त्यांना फोन करून घरची परिस्थिती सांगितली, तेव्हा त्यांनी मला एवढे पैसे दिले आणि सांगितले की मी तुला हे पैसे कर्जाने देत नाही, फक्त तुला वापरायला देत आहे. मी पल्लवीचे हे बोलणे ऐकल्यावर तिला म्हणालो की कोण आहे एवढा श्रीमंत माणूस ज्याने तुला 5-6 लाख रुपये असेच देऊन टाकले आणि अजून सुद्धा पैसे देण्यासाठी तयार आहे? मी अजून सुद्धा रागातच होतो, पण जेव्हा पल्लवीने त्या श्रीमंत माणसाचे नाव सांगितले तेव्हा मी हैराण झालो. पल्लवी म्हणाली की देवराज शिंदे यांनी पैसे दिले आहेत. हे देवराज शिंदे तर आमच्या शहरातील सर्वात श्रीमंत माणूस होते. शहरात त्यांचे मोठे मोठे टाउन्स होते आणि त्यात एक एक प्लांट 2 ते 3 करोडांचे होते. अशा लोकांनी कोणाला 15 ते 20 लाख रुपये दिले तरी त्यांचे काहीच गेले नसते. त्यांचाच मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता आणि मला हे सुद्धा माहित नव्हते की आमच्या घरापासून त्यांचा बंगला अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. मी शांत झालो आणि घरातून बाहेर निघून गेलो. माझ्या आईने पल्लवीला शांत केले आणि सांगितले की तू काहीच चुकीचे केलेले नाहीस. जर तू काही चुकीचे केले असते तर तुझ्या चेहऱ्यावर एवढे समाधान दिसले नसते. फक्त तू टेन्शन घेऊ नकोस. नंतर मी या विषयावर खूपच विचार केला आणि समजलो की ही गोष्ट हीच होती, दुसरे काहीच कारण नव्हते. मी त्या पैशांनी सगळे कर्ज फेडले आणि ज्या ठिकाणी नोकरी करत होतो ती नोकरी सोडली. दुसऱ्या ऑफिसमध्ये जॉईन केले. खरं तर इथे माझी सॅलरी कमी होती, पण इज्जत जास्त होती आणि सॅलरी वाढण्याचे चान्सेस सुद्धा होते. नाहीतर दुसऱ्या ऑफिस मधले सर खूप वाईट होते. त्यामुळे मी ती नोकरी सोडल्यामुळे संतुष्ट होतो. मला दुसरी नोकरी लगेचच मिळाली होती आणि माझ्या हातात काही पैसे सुद्धा होते आणि मग नंतर बाकीचे पैसे सुद्धा आले. आमच्यावर आता 1 रुपयाचं कर्ज सुद्धा नव्हतं. सगळं काही ठीक झालं होतं. मी पल्लवी जवळ माफी मागितली आणि तिला म्हणालो की मला माफ कर. मला माहित नव्हतं की असे सुद्धा असू शकते. मी कधीच विचार केला नव्हता की तुझ्यामुळे मी लखपती होईल. मी इतके सारे पैसे एकाच वेळी कधीच पाहिले नव्हते. कदाचित यापेक्षा मी पैसे जास्त कमावले असतील, पण आमच्या जवळ कधीच पैसे एवढे वाचले नाही. पल्लवी म्हणाली की मला फक्त तुम्हाला टेन्शन मध्ये पाहिजे नव्हते, त्यामुळेच मी त्यांच्यासोबत बोलले, नाहीतर मी कधीच असं केले नसते. या आधी सुद्धा त्यांनी 2-3 वेळा मला सांगितले होते की जर काही मदतीची गरज असेल तर नक्की सांग. ते माझ्या लग्नासाठी सुद्धा पैसे देणार होते, पण आपले लग्न तर साध्या पद्धतीने झाले होते, जास्त खर्च झालाच नव्हता. त्यामुळे मी त्यांच्याकडून कोणतीही मदत मागितली नव्हती. फक्त हे समजा की हा माझ्यासाठी एक पर्याय होता जो मला वापरायचा नव्हता, पण मला वापरायला लागला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मी पल्लवीला म्हणालो की मला माफ कर. मी फक्त एक गोंधळलेला माणूस होतो, पण आता सर्व काही ठीक झाले आहे. आता आपल्यावर कोणतंही कर्ज नाही आणि कमवण्याची संधी सुद्धा भरपूर आहे. तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. याच्यानंतर मी पल्लवीवर अजूनच प्रेम करायला लागलो. याच्यासाठी नाही की तिने मला पैसे दिले होते, तर याच्यासाठी
की तिला माझ्या भावनांची कदर होती. तिने तिच्या नियमांना तडा दिला होता. माझ्यासाठी तिने कोणाला तरी पैसे मागितले होते. उलट तिने स्वतःच्या लग्नाला सुद्धा त्यांच्याकडून पैशांची मदत घेतली नव्हती. स्वतःच्या आई वडिलांची एवढी गरीब परिस्थिती असून सुद्धा तिने त्यांच्यासाठीही पैसे मागितले नव्हते. पण आपल्या नवऱ्यासाठी तिने त्यांच्याकडून पैशांची मदत घेतली. ही खूप मोठी गोष्ट होती, कारण खरंच तिला माझ्या भावनांची कदर होती. आता मी पल्लवी सोबत खूप खुश राहू लागलो आहे आणि आमचे जीवन खूप चांगले चालले आहे. काही दिवसानंतर देवराज शिंदे यांच्यासोबत माझी भेट झाली आणि ते मला म्हणाले की तुझे चांगले शिक्षण झाले आहे, मग तू याच्यापेक्षा चांगली नोकरी करू शकतोस. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली आणि माझी सॅलरी सुद्धा लाखोंच्या घरात होती. माझी बायको माझ्या जीवनात काय आली आणि मी श्रीमंत झालो, ते सुद्धा 3 महिन्यांच्या आत. जर मी असे म्हणालो तर याच्यात काही चुकीचे नाही. तर मित्रांनो, वरील कथेत आपल्याला हे शिकायला मिळते की जीवनात आपल्याला अनेक वेळा कठीण प्रसंगांशी सामना करावा लागतो, परंतु धैर्य आणि प्रेमाने त्यावर मात करता येते. कधी कधी आपल्याला आपल्या आव्हानांवर मात करण्यासाठी इतरांची मदत घेणं आवश्यक असतं. कर्ज आणि आर्थिक संकटांवर मात करून खरं प्रेम आणि विश्वास ठेवून कुटुंबात सुख आणि समाधान मिळवता येतं. तसेच इतरांच्या मदतीसाठी कधी संकोच न करता त्यांनी दिलेली मदत एक नवा आशेचा किरण बनते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.